गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाच्या जीवनामध्ये दिवस कसा येईल कधी कोणाला माहीत आहे का? पुढचा दिवस कसा येणार आहे तो कोणाला माहीत होतो का? कधीच माहीत होत नाही। म्हणून जोपर्यंत आपल्याकडे चांगले करण्याची वृत्ती आहे ना, तोपर्यंत इतरांचं चांगलंच करा। कारण जर इतरांचं तुम्ही चांगलं केलं ना, दुसऱ्यांचं भलं होण्याची वृत्ती जर तुमच्यामध्ये असेल तर तुमची तिथेच भक्ती घडली जाते। मग आपण म्हणतो की बघा, माझ्या जीवनामध्ये एवढं सुंदर दिवस आहेत ना की मला कसलाही टेन्शन नाही। असं का होतं? कारण आपण दुसऱ्याचं चांगला पाहण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करायला हवी। आणि जेव्हा आपण दुसऱ्याचं चांगलं पाहतो ना, तेव्हा आपलंसुद्धा चांगलंच होतं। आपण म्हणतो भक्ती म्हणजे काय? कधी कधी बघा, या भक्ती आपण इतरांना उपदेश करत असतो की बघा, परमेश्वराचं नामस्मरण घे, तू भक्ती कर। पण कधीकधी माणसाच्या बघा, या पूर्ण अंतरात्म्यामध्ये, माणसाच्या बुद्धीमध्ये बघा, कधी कंटाळा येतो की भक्ती म्हणजे तरी काय, देव म्हणजे तरी काय, नुसतं देव करून पोट भरतं का? बघा, कधी विचार येतो आपल्या मनामध्ये। आणि मग माणूस बघा ही भक्तिमार्ग सोडून देतो, देव करणं सोडून देतो। कारण कधी तो त्रासला जातो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ही कोणतीही भक्ती करताना मनावर ताण घेऊ नये। कारण जेव्हा मनावर ताण घेऊन भक्ती केली जाते ना, ती भगवंतापर्यंत कधीच पोचत नाही। आणि जी भक्ती बघा स्वच्छ मनाने केली जात नाही ना, ती भगवंतापर्यंत कशी पोचेल का? कधीच पोचणार नाही। म्हणून भक्ती करायची असेल ना तर मन निर्मळ हवं, मनामध्ये कोणताही संकोच नको। जेव्हा संकोच निर्माण होतो ना, तेव्हा त्या भक्तीचं फळसुद्धा आपल्याला मिळत नाही। म्हणून समर्थ सांगत आहेत की कधी माणसाच्या आयुष्यामध्ये पूर्वजन्माचं कर्जसुद्धा असतं। माणसाच्या जीवनामध्ये बघा, कितीही भक्ती केली, कितीही देवदेव केला, तरी माणसाच्या जीवनातील संकट काही कमी होत नाही। कारण का? कारण ते पूर्वजन्माचं कर्ज आहे ना, ते फेडल्याशिवाय गत्यंतर नसतं। आणि हे पूर्वजन्माचं कर्ज असतं, ते कसं असतं बघा, या आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। एका कथेद्वारे बघा, एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया। एका गावामध्ये राजाराम नावाचा सावकार राहत होता आणि कित्येक लोकांना तो व्याजावर पैसे देत असत। बघा, कचेरीमध्ये एका लेखापालच्या रूपाने तो कार्य करत होते। आणि त्याच्याकडे जी काही बचत राहायची ना, ती बचत ते 20 रुपये प्रति शेकडा प्रति 1 वर्ष अशा प्रकारे व्याजावर देत होते। आणि ते जास्त करून बघा गरीब लोकांनाच ते पैसे उधारीवर द्यायचे। श्रीमंत लोकांना ते मात्र पैसे देण्यापासून वाचतच। कारण का? कारण राजाराम श्रीमंत लोकांना त्यांच्या जवळसुद्धा येऊ देत नव्हते। कारण त्याचं असं मत होतं की श्रीमंत लोकांना पैसे देणं व्यर्थ आहे। कारण जेव्हा श्रीमंत व्यक्तींना पैसे हवे असतात तेव्हा त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते, परंतु तेच पैसे परत करण्याची वेळ येते ना, तेव्हा त्यांच्याकडील संपत्ती अदृश्य होऊन जाते। एके दिवशी राजाराम त्याच्या घरी येत असताना त्याने खूपच अशी विचित्र घटना पाहिली। एक माणूस त्याची गाय विकत होता आणि अनेक लोक तिथं घोळका करून उभे होते। काही लोक त्याला पैसे देत होते, तर काही त्याच्या हातातून गायीची दोरी घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते। परंतु तो गरीब व्यक्ती होता ना, प्रत्येक वेळेला त्या उभ्या असणाऱ्या लोकांना पाहायचा आणि गायीची दोरी आणखी घट्ट पकडायचा। गाय खूपच सुंदर होती, छोटी होती पण सुंदर होती। तो व्यक्ती खूपच दुःखी दिसत होता आणि तो खूपच करुणतेकडे गायीकडे पाहायचा आणि शांत राहायचा। राजारामाने जेव्हा त्या गायीला पाहिलं तेव्हा त्याने त्या माणसाला विचारलं, काय रे, तू ही गाय विकत आहेस का? तुझं नाव काय आहे तुझं? जेव्हा त्या व्यक्तीने राजारामकडे पाहिलं तेव्हा आनंदी चेहऱ्यानं तो त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, हो साहेब, मी ही गाय विकण्यासाठी आणली आहे। जेव्हा राजाराम म्हणाला,
तू ही गाय कुठून आणली आहेस? तुझं नाव काय आहे? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, माझं नाव माणिकराव आहे. आणि राजारामने विचारलं, ही गाय दूध देते का? तेव्हा माणिकराव नावाचा तो माणूस होता बघा, तो पटकन म्हणाला, हो साहेब, ही गाय दूध देते. आणि ही गाय इतकी शांत आहे ना की एखादा लहान मुलगासुद्धा हिचं दूध काढू शकतो. लहान मूल गायीच्या पायास शेजारीसुद्धा खेळू शकतं. परंतु ही गाय कोणाला काही नुकसान पोचवत नाही. माणिकरावाचे बोलणं ऐकून राजाराम त्याला विचारतो, तुला इथे कोणी ओळखतो का? बघा, राजारामच्या मनामध्ये बघा लगेच संशय निर्माण होतो. त्याच्या मनामध्ये संशय येत होता की कदाचित ही गाय आहे ना, या माणसाने कुठून तरी चोरून आणली असावी. तेव्हा माणिकराव म्हणाला, नाही, मी एक गरीब माणूस आहे. माझी इथे कोणासोबतही ओळख नाही. तेव्हा राजाराम त्या व्यक्तीला म्हणाला, तू या गायीची काय किंमत मागत आहेस? माणिकराव म्हणाला, मला 100 रुपये हवे आहेत. राजाराम त्या व्यक्तीकडून 80 रुपयांमध्ये गाय मागत होता. काही वेळ व्यवहार चालू होता आणि शेवटी 90 रुपयांमध्ये व्यवहार पक्का झाला. माणिकराव याला पैशाची गरज होती आणि राजाराम याला ती गाय पसंत पडली होती. त्यामुळे 90 रुपयांमध्ये व्यवहार पक्का झाला होता. आणि माणिकरावाने व्यवहार तर पूर्ण केला होता, परंतु तो अजून मोहाच्या बंधनामध्ये अडकलेला होता. तो काही वेळ असाच विचार करत राहिला. त्यानंतर तो राजारामाच्या मागे चालू लागला. इतक्यात एक व्यक्ती तिथे आला आणि तो म्हणाला, मी तुम्हाला 91 रुपये देईल, तुम्ही ही काय मला द्याल का? तेव्हा माणिकराव म्हणाला, नाही, मी 90 रुपयांमध्ये व्यवहार पूर्ण केला आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला, 92 रुपये घे, परंतु ही गाय मला दे. परंतु माणिकरावाने त्या व्यक्तीला नकार दिला आणि अखेर तो व्यक्ती निराश होऊन तिथून निघून गेला. आणि थोडं पुढं गेल्यानंतर माणिकराव राजारामाला म्हणाला, साहेब, तुम्ही चांगले माणूस दिसत आहात. तुम्ही या गायीला खूप चांगल्या प्रकारे पाळा आणि तिची खूप चांगली सेवा करा. इथे जे पण लोक या गायीचा भाव करत होते ते सर्व कसाई होते. मग त्यांनी मला 100 काय 110 रुपये जरी दिले असते ना, तरीसुद्धा मी त्यांना माझी गाय दिली नसती. देवाच्या कृपेने तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर या लोकांनी जबरदस्तीने माझी गाय विकत घेतली असती. साहेब, मी खूप अडचणीमध्ये आहे आणि म्हणूनच मी ही गाय विकण्यासाठी आलो आहे. नाहीतर मी माझ्या घराच्या या लक्ष्मीला कधीच विकलं नसतं. मी स्वतःच्या हाताने माझ्या गायीला पाळलं आहे. मग असं असताना मी माझ्या मातेला एका कसाव्याला कसं विकू शकतो? बघा, त्या गायीचा मालक हिला जेवढा चारा देईल तेवढं जास्त दूध देईल. म्हशीचा दूधसुद्धा इतकं गोड आणि जाड नसतो जेवढं जाड आणि गोड या गायीचं दूध आहे. साहेब, माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही तुमचा नोकर जो या गायीला चारण्यासाठी नेणार त्याला एकदा ताकीद देऊन ठेवा की त्याने हिला मारू नये. माणिकरावांचे बोलणं ऐकून आश्चर्यचकित होऊन राजारामनं त्याच्याकडे पाहिलं आणि विचार करू लागला, हे भोलेनाथ, हा माणूस गरीब असूनसुद्धा याचे विचार किती थोर आहेत. इथे तर मोठे मोठे महात्मासुद्धा त्यांची गाय कसाव्यांना देत असतात, विकत असतात, परंतु 1 रुपयाचा सुद्धा नुकसान ते सहन करत नाही. आणि दुसरीकडे हा गरीब माणूस आहे ज्याने 10 रुपयाचं नुकसान सहन करून त्याची गाय मला विकली आहे. आणि त्याला फक्त याच गोष्टीची काळजी होती की त्याची गाय कुठल्या कसाव्यानं विकत घेऊ नये. गरीब लोकांमध्ये सुद्धा समजूतदारपणा आहे ना, हा शहाणपणा आहे. बघा, घरी गेल्यानंतर राजारामाने माणिकरावाला गायीचे पैसे देऊ केले आणि माणिकरावाने ते रुपये घेतले, प्रेमपूर्वक गायीकडे पाहिलं आणि त्यानंतर तो तिथून निघून जाऊ लागला. माणिकराव एक गरीब शेतकरी होता आणि गरीब लोकांचा अनेक दुश्मन असतात. माणिकरावाच्या गावातील जमीनदाराने जमिनीचा महसूल वाढवला होता. जेव्हा माणिकराव महसूल भरू शकत नाही आणि जेव्हा त्याला पैशाची गरज लागली तेव्हा त्याने त्याच्या गायीला विकण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे गाय आणि बैल याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच संपत्ती नव्हती. माणिकराव हे गायीच्या स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त प्रेम करायचे, परंतु पैशाच्या गरजेमुळं त्याला मजबूर केलं होतं. त्याला मजबुरीमध्ये गाय विकावी लागली. माणिकराव जिथे राहत होता ना, तिथे आणखी खूप लोक राहत होते आणि आता खूप वर्षांनी
महाकालला जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. गावातील अनेक स्त्री पुरुष महाकालच्या दर्शनासाठी निघाले होते, म्हणजे यात्रेसाठी निघाले होते. आणि माणिकरावाची म्हातारी आईसुद्धा महाकालला जाण्यासाठी तयार झाली. ती माणिकरावाला म्हणाली, बाळा, माझी अशी इच्छा आहे की जाऊन बाबा भोळेनाथ यांचं दर्शन करावं, त्यानंतर मी हसत हसत या जगाचा निरोप घ्यावा. बाळा, भोळेनाथ तुला तुझ्या सत्कर्माचं फळ देतील. मला फक्त एकदा महाकाळाचं दर्शन घडवून दे. बघा, मातृभक्ती हे गावात राहणाऱ्या लोकांचं एक विशेष गुण होता. माणिकरावांच्या जवळ एवढे पैसे कुठे होते की तो त्याच्या आईला महाकालच्या दर्शनासाठी पाठवू शकेल, परंतु आईच्या आज्ञेला तो कसा टाळू शकणार होता. विचार करू लागला, मी कोणाकडून तरी कर्ज घेतो व काही वेळाने त्यांचे ते पैसे परत करेल, परंतु उधार घेऊ कोणाकडून? कमीत कमी 500 रुपये तर हवे आहेत. तेव्हाच मी आईला बघा दर्शनासाठी पाठवील, तीर्थयात्रेसाठी पाठवील, महाकालच्या दर्शनासाठी पाठवू शकेल. माझी कुठल्या सावकारासोबतसुद्धा चांगली ओळख नाही. इथे जे 1-2 व्यापारी पैशांचा व्यवहार करतात ते लोकांच्या मानेपर्यंत व्यवहार करत असतात. त्यापेक्षा मी राजाराम यांच्याजवळ जातो. या सर्वांपेक्षा तर तेच चांगले आहेत. मी असं ऐकलं आहे की ते लोकांना आश्वासनाच्या बदल्यात पैसे देतात. बरेच दिवस माणिकराव याच गोष्टी किंवा विचार करत राहिला की मी राजाराम यांच्याजवळ जावं की नाही. जर मी पैसे वेळेवर परत केले नाही तर हे लोक माझं घरदारसुद्धा बळकावून घ्यायला मागे पुढे पाडणार नाही. माझं सर्व काही लिलावात काढतील. परंतु जेव्हा दुसरा पर्याय उरला नाही तेव्हा माणिकराव राजाराम यांच्याकडे गेला आणि त्यांच्याजवळ जाऊन त्याने पैसे उधारीवर मागितले. राजाराम माणिकरावला म्हणाला, तूच तर तुझी गाय मला विकली होतीस. पुढे राजाराम म्हणाला, मी तुला पैसे तर देईल, परंतु जर तू मला पैसे परत केले नाहीस तर मी तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो. मग मी तुला अजिबात सवळ देणार नाही. मला सांग, तू माझे पैसे परत कधी करशील? तेव्हा माणिकराव मनातल्या मनामध्ये हिशोब लावून म्हणाला, साहेब, 2 वर्षांनी अवधी द्या. जर मी तुम्हाला 2 वर्षामध्ये पैसे परत केले नाहीत तर व्याज 20 रुपये प्रति शेकडा लावा. तुम्हाला जसं हवं आहे ना तसं तुम्ही करा. बघा, इथे सर्वांनी लक्षात ठेवा की आपण पाहत आहोत पूर्वजन्माचं कर्ज कशा पद्धतीनं फेडावं लागतं. बघा, माणिकरावाला बघा 500 रुपयांपैकी 450 रुपये मिळाले आणि काही पैसे खर्चामध्ये आणि काही व्याजामध्ये गेले. घरी आल्यानंतर त्याने त्याच्याजवळील काही गूळ विकला आणि त्याच्या पत्नीला समजावून आईसोबत महाकाल दर्शनासाठी निघाला. 2 वर्षे उलटल्यानंतर राजाराम माणिकराव यांच्या घरी गेला व तिथे जाऊन तो कठोर स्वरात म्हणाला, 2 वर्षे उलटून गेले, अजून तुझी मदत काही मला आली नाही. तुझी मुदत भरली नाही का? पैसे कधी परत करणार आहेस? तेव्हा माणिकराव म्हणाला, माफ करा साहेब, मी तुमचे पैसे लवकरात लवकर परत करेल. महाकाल दर्शन करून आल्यापासून माझी आई आजारीच आहे. तिच्या सेवेमध्ये माझे सर्व पैसे खर्च होत आहेत. पोटा पाण्यासाठी धंदा मी तर नंतरही करू शकतो. आता मला माझ्या आईची सेवा करायची आहे. तुमचे 1-1 रुपया मी फेडील. तेव्हा राजाराम म्हणाला, मग 30 रुपये प्रति शेकडा व्याज लागेल. तेव्हा माणिकराव म्हणाला, ठीक आहे साहेब, जशी तुमची इच्छा. जेव्हा माणिकराव घरी परत आला तेव्हा त्यानं पाहिलं की आईची अंतिम वेळ आलेली आहे. आईनं मुलाला प्रेमळ नजरेनं पाहिलं, त्याला आशीर्वाद दिले आणि त्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला. माणिकराव जो आधीचा कर्जामध्ये बुडालेला होता, आता त्याच्या डोक्यावर पाणी चढला होता. त्याने शेजाऱ्यांकडून काही उधार घेऊन आईच्या अंतिम संस्काराची व्यवस्था केली व आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यानं दान दक्षिणा आणि गावकऱ्यांना भोजन दिलं. सर्व काही उरकल्यानंतर तो विचार करू लागला की आता पैसे कुठून आणायचे. राजाराम सावकार आता मला काहीच देणार नाही, परंतु एकदा त्याच्याजवळ जाऊन पाहावं लागेल. कदाचित माझी दुरावस्था ऐकून त्यांना माझ्यावर दया येईल. ते खूप मोठे माणूस आहेत, त्यांच्यासाठी 100-200 मोठी गोष्ट नाही. अशा प्रकारे बघा विचार करत माणिकराव सावकार राजाराम यांच्याजवळ गेला आणि त्याच्या मनामध्ये हाच विचार होता
की मी कुठल्या तोंडाने राजाराम यांच्याकडे जवळ जाऊ. आता फक्त 3च दिवस झाले आहेत. 3 दिवसापूर्वीच मी राजाराम यांना शब्द दिला होता की मी 1 वर्षामध्ये तुमचं सर्व कर्ज फेडेल. आणि जर मी आणखी 200 रुपये त्यांच्याजवळ मागितले तर मग ते काय विचार करतील. मी जर त्यांच्या जागी असतो तर मी पैसे कधीच दिले नसते. त्यांना असं नक्कीच वाटेल मी माझा हेतू बरोबर नाही. त्यांनी मला विचारलं की तुझ्याकडे कोणती मोठी मालमत्ता आहे ज्यावर तू पैसे मागत आहेस. तर मी काय उत्तर देणार. जी काही संपत्ती आहे ना ते सर्व माझे 2 हातच आहेत. या व्यतिरिक्त माझ्याजवळ काहीच नाही. त्याच्या मनामध्ये अशा असंख्य शंका येत होत्या आणि तरीसुद्धा तो हळूहळू त्याची पावलं उचलत होता. पुढे पुढे चालला होता. आणि इकडे राजाराम कचेरीमधून आल्यानंतर त्यांच्या नोकरावर ओरडत होते, बोलत होते, अंगणात पाणी का शिंपडलं नाही, वरांड्यात खुर्च्या का काढल्या नाहीत. इतक्यात माणिकराव समोर जाऊन उभा राहिला आणि राजाराम आधीच क्रोधामध्ये होता. व तो रागीट स्वरात माणिकरावाला म्हणाला, तू इथे कशासाठी आला आहेस? का माझ्या मागे पडला आहेस? यावेळी माझ्याकडे तुझ्याशी बोलण्यासाठी वेळ नाही. तेव्हा माणिकराव काहीच बोलू शकला नाही. राजारामाने काढलेली ही खरडपट्टी बघा ऐकून तो हातबल झाला व तो माघारी परतला. माणिकराव माघारी चालला आहे हे पाहून राजारामाला त्याच्यावर दया आली आणि त्यानं माणिकरावाला आवाज दिला आणि विचारलं, तू इथे का आला होतास? काही काम होतं का? माणिकराव म्हणाला, साहेब असंच तुम्हाला हाक मारण्यासाठी आलो. तुम्हाला ही म्हण तर माहीतच असेल की शेतकरी विनाकारण कोणालाही हाक मारत नाही. तेव्हा राजाराम म्हणाला, काही झालं मला सांग. तेव्हा माणिकराव जोरामध्ये रडू लागला आणि माणिकरावाच्या रडण्यावरून राजारामाने अंदाज लावला की याच्या आईचं निधन झालं असावं. तेव्हा राजारामाने माणिकरावाला विचारलं, माणिकराव तुझी आई स्वर्गवासी झाली आहे का? माणिकराव लगेच म्हणाला, हो आज 3रा दिवस आहे. तेव्हा राजाराम म्हणाला, रडून काही होणार नाही. बघा धीर ठेव आणि भोलेनाथांची हीच इच्छा होती. आता तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. तुझ्या स्वतःच्या हातांनी तुझ्या आईला अग्नी मिळाली, यापेक्षा अधिक दुसरं काय हवं? तेव्हा माणिकराव म्हणाला, मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी आलो आहे, परंतु माझ्यात हिंमत होत नाही. आधीच खूप काही बाकी आहे आणि आता आणखी कुठल्या तोंडाने मागू? भगवान भोलेनाथ यांना माहीत आहे की कुठूनही 1 पैसासुद्धा येत नाही. मला असं काम करावं लागत आहे जे काम जर मी आता केलं नाही ना तर मला आयुष्यभर पश्चाताप करत राहावं लागेल. मी तुम्हाला काहीच म्हणू शकत नाही. तुम्हीच माझे मालक आहात असा विचार करून मला काहीतरी द्या की तुम्ही विहिरीतच काहीतरी टाकत आहात. जर जिवंत राहिलो ना तर तुमची पायी ना पायी व्याजासहित फेडेल, परंतु या वेळेला मला नकार देऊ नका. राजाराम म्हणाला, 500 रुपये तर झालेच आहेत, 200 आणखी मागत आहे. 2 वर्षानंतर सर्व 1000 रुपये होतील, हे माहीत आहे ना? तेव्हा माणिकराव म्हणाला, भोलेनाथांची इच्छा असेल ना तर ऊसाचं पीक चांगलं येईल आणि त्यातून 1000 रुपये उत्पन्न मिळू शकेल. भोलेनाथांनी जर इच्छा असेल तर वेळेच्या आधीच मी तुमचे सर्व पैसे फेडू शकेल. राजारामाने पुन्हा माणिकरावाला 200 रुपये दिले. ज्या लोकांना राजाराम यांचा हा व्यवहार समजला तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटलं. शेतीची अवस्था ही एका अनाथ बाळासारखी असते. जळ आणि वायू अनुकूल असतील ना तर धान्याचे ढीग लागतात, परंतु जर त्यांची कृपा राहिली नाही ना तर बहरलेलं शेतसुद्धा कपटी मित्रासारखं बनतात. म्हणून गारपीट, दव, दुष्काळ, पूर, टोळ, किडे, वादळण यांच्यापासून प्राण वाचले ना तरच धान्य कोठारामध्ये येतं आणि कोठाराला आग आणि वीज या धोक्यांचाही धाक असतो. बघा माणिकरावांचे दिवस रात्र मेहनत केली, दिवसाला दिवस व रात्रीला रात्र समजून मेहनत केली आणि त्याने अशी मेहनत केली ना की संपूर्ण गाव पाहतच राहिला. लोक माणिकरावाला हेच म्हणायचे की या वेळेला तुला खूप चांगलं उत्पन्न येईल, तुझं सर्व कर्ज फेटून जाईल. माणिकराव हाच विचार करायचा की जसं उत्पन्न येईल ना तसं मी ताबडतोब राजाराम यांचं कर्ज फेडून टाकेल. जर त्यांनी स्वतःहून त्या पैशातून काही पैसे काढून मला दिले तर मी ते घेईल, नाहीतर यावर्षीसुद्धा सुकी भाकरी खाऊन वर्ष काढेल.
परंतु लिहिलेलं कोण पुसू शकत नाही. बघा, माणिकराव शेताच्या बांधावर बसून शेताची राखण करत होता. थंडीच्या वातावरणामध्ये त्याच्याकडे फक्त एक जुनी चादर होती. वातावरण उबदार करण्यासाठी त्याने काही झाडांची पानं जाळली. अचानक एक वाऱ्याची झुळूक आली आणि जळणारी पानं शेतामध्ये उडून गेली. शेताला आग लागली. गावातील सर्व लोक आग विझवण्यासाठी आले, परंतु आगीच्या ज्वाळा उडून इकडे तिकडे पसरू लागल्या होत्या. सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अखेर पूर्ण शेत जळून खाक झाले आणि शेतासोबतच माणिकरावाच्या आशासुद्धा जळाल्या होत्या. सर्व प्रकार पाहून त्याचे हातपाय ढिले पडले होते. डोळ्यासमोर वाढलेला ताट हिसकावून घेतला गेला जातो. जेव्हा तो घरी परत आला ना, तेव्हा राजारामाच्या कर्जाच्या चिंतेनं तो व्याकुळ झाला होता. त्याला स्वतःची किंवा मुलाबाळांची सुद्धा काळजी नाही. बघा, काहीच काळजी नव्हती. उपाशी राहणं ही त्या शेतकऱ्याची सवयच आहे. काळजी फक्त कर्जाची होती. हा दुसरा वर्ष चालला होता आणि 2-4 दिवसानंतर राजाराम पुन्हा पैसे मागण्यासाठी येणार होता. मी त्यांना कोणत्या तोंडाने भेटणार आहे? कोणत्या तोंडाने मी त्यांना असं म्हणू की आणखी 1 वर्षाची अवधी मला द्या? परंतु जरी त्यांनी 1 वर्षाची अवधी मला दिली ना, तरी 1 वर्षानंतर मला 1200 रुपये फेडावे लागतील. राजाराम हे किती चांगला माणूस आहेत. काही विचार न करता त्यांनी मला आणखी 200 रुपये दिले होते. आता सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे. मी माझ्या परीने प्रयत्नसुद्धा केले आहेत. सकाळची वेळ होती आणि माणिकराव त्यांच्या शेताच्या बांधावर उभा राहून त्याच्या विध्वंसाचं दृश्य पाहत होता. इतक्यात त्यानं पाहिलं की राजारामाचा एक नोकर त्याच्याजवळ येत आहे. नोकराला पाहून माणिकराव खूपच घाबरला. तो म्हणू लागला, हे भोलेनाथ, आता तुम्हीच माझं संकट दूर करू शकता. राजारामाचा नोकर माणिकरावजवळ आला आणि म्हणाला, तुझी मुदत संपली आहे हे तुला माहीत आहे ना? जर तुला 1 दिवसाचा सुद्धा अवधी अधिक लागला तर तुला मोठा दंड भरावा लागेल. माणिकराव खूपच घाबरला. तो म्हणाला, तुम्ही इथली अवस्था बघतच आहात ना? नोकर म्हणाला, मी तुमची परिस्थिती पाहण्यासाठी आलो नाही. तू तुझी ही कारणं दुसरा कोणाला तरी सांग. 1000 रुपये काढ. माणिकराव म्हणाला, म्हणजे सर्व ऊस जळून खाक झाला आहे. बाबा भोलेनाथ यांना माहीत आहे की मी आत्तापर्यंत कधीही बेईमानी केली नाही. तेव्हा तो नोकर म्हणाला, मला हे काय माहीत नाही. तुझ्या ऊसाचा ठेका मी घेतला नाही. तू माझ्यासोबत चल, साहेब तुला बोलवत आहेत. असं म्हणून त्या नोकराने माणिकरावाचा हात धरला आणि त्याला खेचत खेचत घेऊन जाऊ लागला. रस्त्यात चालता चालता माणिकराव फक्त महादेवाला हाका मारत होता, कारण आता त्याला दुसरी कुठूनही आशा दिसत नव्हती. राजाराम त्याच्या द्वाराजवळ बसलेले होते. माणिकराव तिथे गेला आणि त्यांच्या चरणामध्ये पडला आणि म्हणाला, साहेब खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे. भोलेनाथांना माहीत आहे की मी बरबाद झालो आहे. तुम्हाला हे माहीत नाही का की माझं सर्व शेत जळून खाक झालं आहे. जर माझ्यावर हे संकट आलं नसतं तर मी तुमचं सर्व कर्ज फेडलं असतं. आता तुमचा जो काही आदेश असेल ना, त्यानुसार मी वागणार आहे. मला माहीत आहे की मी तुमचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. मला तुमचा एक पैसा फेडायचा आहे. मी 2 वेळेला तुम्हाला आश्वासन दिले आहेत आणि दोन्ही वेळेला मी खोटारडा सिद्ध झालो आहे. त्यामुळं आता मी तुम्हाला आश्वासन देणार नाही. जे काही माझ्याच्याने शक्य होईल ना, ते मी तुमच्या चरणामध्ये ठेवणार आहे. मेहनत मजुरी करून माझ्याने जे काही शक्य होईल त्या परीनं मी तुमचे पैसे फेडणार आहे. तेव्हा राजाराम हसत हसत म्हणाला, तुझ्या मनामध्ये या वेळा सर्वात मोठी कोणती इच्छा आहे? साहेब हीच की तुमचे सर्व पैसे फेडावे. तेव्हा राजाराम म्हणाला, मग ठीक आहे, माझे पैसे फेडले आहेत. तेव्हा माणिकराव म्हणाला, असं कसं साहेब? जर मी इथे पैसे फेडले नाही तर वर जाऊन मला ते फेडावे लागतील. तेव्हा राजाराम म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो. मी तुझा भार घेऊन मरू शकत नाही. तेव्हा माणिकराव म्हणाला, कसलं भार शेठ? राजाराम म्हणाला, माझं तुझ्यावर काहीच कर्ज नाही आणि जर काही कर्ज असेल ना तर मी माफ केलं आहे. तू माझा कर्जदार नाहीस. खरं तर मी तुझ्याकडून कर्ज घेतलं होतं आणि तेच मी फेडत आहे. मी तुझा ऋणी आहे.
तू माझा नाहीस, तुझी गाय माझ्याजवळ आहे. तिने आत्तापर्यंत 2,000 रुपयांचं दूध दिलं आहे आणि 2 वासरं नफ्यामध्ये दिली आहेत. जर तू ही गाय कसाव्याला विकली असतीस तर मला इतका फायदा कुठून झाला असता बरं? जेव्हा तू इतका गरीब आणि निष्पाप असूनही गायीचं प्राण वाचवण्यासाठी स्वतःचं नुकसान सहन करू शकत असशील ना, तर मग मी माझ्या ऐपतीनुसार तुझी परिस्थिती पाहून तुझं कर्ज मी नक्कीच माफ करू शकतो. यामध्ये कोणतीच मोठी गोष्ट नाही. तू जरी जाणून बुजून माझ्यावर उपकार केले नसशील तरीसुद्धा ते धर्मासाठी कार्य केलं होतंस आणि मी सुद्धा तुला धर्माचं कार्य करण्यासाठी पैसेसुद्धा दिले होते. अशा प्रकारे आपण दोघेही बरोबर झालो आहोत. तुझ्या गायीची 2 वस्त्रं माझ्याजवळ आहेत. जर तुझी इच्छा असेल तर तू घेऊन जाऊ शकतोस. तुझ्या शेतामध्ये खूप उपयोगी पडतील. तू एक खूपच प्रामाणिक आणि थोर व्यक्ती आहेस. मी नेहमी तुझ्या मदतीसाठी तयार असेल. जर या वेळेला तुला पैशांची गरज असेल ना, तर जितके हवे आहेत तितके तू घेऊ शकतोस. माणिकरावाला असंच वाटलं की जणू त्याच्यासमोर एखादा देवदूतच उभा आहे. माणिकरावाला धन्यवाद देत सुद्धा म्हणता आले नाही आणि अश्रू थांबवत तो म्हणाला, साहेब, तुमच्या या दयाळूपणाचा फळ बाबा भोळेनाथ तुम्हाला नक्कीच देतील. मी तर आजपासून स्वतःला तुमचा गुलाम समजेल. तेव्हा राजाराम म्हणाला, नाही, तू माझा मित्र आहेस, गुलाम नाही. जो लोक रुपये देऊन गुलामीपासून मुक्त होतात त्याला मुक्तिधन असं म्हणतात आणि तू आधीच मुक्तिधन देऊन गुलामीपासून मुक्त झाला आहेस. त्यामुळं आता तू पुढे असं कधीच म्हणू नकोस की मी तुझा गुलाम आहे. माणिकराव सावकार राजारामाचे अनेक आभार मानत घरी परत आला आणि आता त्याच्या मनामध्ये संतोष होता, समाधान होतं की त्याला राजाराम यांचं कर्ज फेडावं लागणार नाही. इतकं म्हटल्यानंतर भगवान शिव या कथेचा समाप्त करतात. या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण म्हणतो मनुष्यामध्ये देव असतो, माणसामध्ये देव असतो आणि ते खरंसुद्धा आहे. जेव्हा एखादा मनुष्य असतो बघा, एखाद्या संकटावर मात करण्यासाठी एखाद्याच्या मनुष्याच्या जीवनामध्ये देवासारखा उभा राहतो ना आणि देवासारखा मदत करतो, तेव्हा तो देवापेक्षा सुद्धा कमी असतो का? बघा, आपण म्हणतो की तू देवासारखा माझ्यासोबत धावून आलास, मग तो देवच असतो ना. म्हणून मनुष्याने मनुष्याशी चांगलं वागण्यामध्ये देवत्व आहे. म्हणून देवत्व निर्माण करण्यासाठी वेगळी भक्ती करावी लागते का? मनुष्याने मनुष्याचं हित पाहणं हीच खरी भक्ती आहे ना, आणि हीच खरी भक्ती मनुष्याला तारणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, म्हणजे या जगामध्ये, या पूर्ण सृष्टीमध्ये जे काही सजीव आहेत ना, जे काही ज्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या परिवारामधीलच आहेत असं आपण समजून जर वागलं ना तर कधीच अनर्थ घडणार नाही. कधीच मनुष्याच्या जीवनामध्ये बघा दुःख येणार नाही. पण मनुष्य असं वागतो का? कधीच वागत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, व्याजाने पैसे घेतलेले असतात ना ते कधीच चांगले नसतात, ते अधोगतीच निर्माण करतात. म्हणून व्याजाने पैसे घेऊसुद्धा नाही आणि बघा देऊसुद्धा नाही. कारण का? कारण जीवनामध्ये जे फळ मिळतं ना ते सकारात्मक कधी मिळत नाही. म्हणून कधीकधी आपण भक्ती करूनसुद्धा वाईट मार्गाचा अवलंब करतो आणि वाईट मार्गाचा अवलंब करून परत ते भक्तीमध्ये पारदर्शित करण्याचा प्रयत्न करतो. पण अशी चुकूनसुद्धा करू नका. आपण म्हणतो की मी वाईट कर्म, बघा वाईट वृत्ती करून भक्तीमध्ये ते श्रेष्ठ मिळवेल, पण ते श्रेष्ठत्व कधी मिळत नाही. जे वाईट आहे ना, वाईटातून कमवलेलं धन आहे ते वाईटच होणार आहे. त्याचा पुण्यामध्ये कधीच रूपांतर होत नाही. कारण का? कारण पुण्यामध्ये रूपांतर होत असताना तर बघा चोर असतात, बघा चोरी करून अन्नदान करती. काहीकांना तसंसुद्धा वाटतं की बघा वाईट मार्गाने कमवलेल्या धनातून बघा काही शेठ लोक असतात, साहेब लोक असतात, श्रीमंत लोक असतात, वाईट मार्गाने धन कमवतात आणि अन्नदान करतात. पण ते पुण्यामध्ये रूपांतर होईल का? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्याकडे थोडं धन असेल तरी चालेल, पण जेव्हा तुमची वृत्ती असते ना, तुमच्या ताटामधले जेव्हा एखादा भुकेलेला असतो, जेव्हा तुम्ही जेवण करत असता तेव्हा तो समोर उभा राहतो
आणि तो समोर असलेला तुमच्या ताटातला अन्न त्याला तुम्ही देता, तेच खरं अन्नदान आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे हे महत्त्वाचं नाही, पण तुमच्या मनामध्ये दुसऱ्याला देण्याची दानत किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की भुकेलेल्याला अन्न दिलं पाहिजे, तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे. हेच जीवनाचं सहार आहे. नाहीतर या जीवनामध्ये श्रीमंत तर भरपूर लोक आहेत, पण सर्व अन्नदान करतात का? म्हणून स्वतः आनंदी राहा, दुसऱ्यांनाही आनंद निर्माण करा. तुमचं जीवनसुद्धा सार्थक होईल. तुमच्या जीवनातसुद्धा आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.